नमस्कार, मी कल्याणीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते. श्रावण महिना म्हटलं की सणवार आले, व्रतवैकल्ये आली. त्यासाठी नैवेद्य लागतोच. तर त्यामध्ये अळूची वडी ही करावीच लागते. तर अळूची वडी ही लगेच आपण अगदी 10 मिनिटात तयार होणारी साधी सोपी पद्धत बघणार आहोत. अगदी झटपट पटापट अशी ही अळूवडी तयार होते. चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. अळूची वडी करण्यासाठी आपण पहिल्यांदा छोटंसं वाटण करतोय. त्यासाठी मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा जिरे आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. आता हे छान असं बारीक आपण गरजेनुसार पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. त्यानंतर अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ती अशा पद्धतीने बारीक अशी चिरून घ्यायची आहेत. खूप जास्त बारीक अशी नाहीत आणि खूप जास्त मोठी पण नाही. तर अशा पद्धतीने ही पानं आपण चिरून घेतलेली आहेत. आता इथं आपण 1 वाटी भरून घेतलेलं आहे बेसन पीठ, 2 मोठे चमचे भरून घेतलेले आहे तांदळाचं पीठ. त्यानंतर आता यामध्ये आपण तीळ 1 चमचा घेतलेले आहेत, हळद अर्धा चमचा घेतलेला आहे, थोडासा हिंग घेतलेला आहे, थोडासा ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता हे पदार्थ आपण यामध्ये घालायचे आहेत. त्यानंतर आपण जी अळूची पानं कापून घेतलेली आहेत ती सुद्धा यामध्ये घालून घेऊयात. त्यानंतर आता यामध्ये आपण थोडासा चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये घातलेलं आहे. आता हे छान असं आपण मिक्स करणार आहोत आणि गरजेनुसार पाणी घालून छान सरसरीत असं हे भिजवून घेणार आहोत. यामध्ये पहिल्यांदाच खूप जास्त असं पाणी घालायचं नाही, तर गरजेनुसार कसं लागेल तसेच पाणी घालायचं, नाहीतर हे पीठ पातळ होईल आणि खूप जास्त पातळही करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही करायचं नाही. तर इथं बघा अशा प्रकारे असं सरसरीत असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. इथं पहा आपलं पीठ अगदी छान व्यवस्थित असं भिजवून झालेलं आहे आणि अळूचे पानं देखील या पिठामध्ये अगदी व्यवस्थित दिसत आहेत. नाहीतर काही वेळेला काय होतं की खूप जास्त पीठ होतं आणि अळूची पानं कमी होतात. तर असं नाही करायचं. तर अळूची पानं आणि पिठाचं प्रमाण एकसारखं ठेवायचं, म्हणजे वडी खाताना सुद्धा अगदी छान आपण जी रोलची वडी करतो तशा पद्धतीने याची चव लागते. अळूचे प्रमाण जर कमी पडले तर ती वडी अगदी पिठाळ लागेल, त्यामध्ये अळूचा फ्लेवर अजिबात येणार नाही. त्यामुळे अळूची पानं थोडीशी जास्तच वापरायची. तर इथं पहा आपलं छान पीठ असं भिजवून झालेलं आहे. आता आपण या एका ताटाला असं तेल लावून घ्यायचं आहे. तेलाने छान हे ताट ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आपण जे तयार केलेले पीठ आहे ते अशा प्रकारे यामध्ये पसरून घ्यायचं आहे. इथं पहा अगदी व्यवस्थित एकसारखं असं हे पीठ पसरून घ्यायचं आहे. कुठंही मोकळी जागा ठेवायची नाही. तर कडेने सुद्धा अगदी छान असं हे पीठ पसरवून घ्यायचं आहे. तर इथं पहा अगदी ताटाच्या कडेपर्यंत आपण हे पीठ छान अगदी व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. सगळ्या बाजूने एकसारखी अशी ही वडी आपण थापून घेतलेली आहे. आता याच्यावर आपण थोडेसे तीळ भुरभुरणार आहोत. ते दिसायला खूप छान दिसतं आणि सुंदर दिसतं आणि चवीला सुद्धा छान लागतं. आधीच या कढईमध्ये पाणी घालून स्टँड ठेवलेला होता आणि हे पाणी उकळायला ठेवलेलं होतं. आता ते ताट आपण या स्टँडवर ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं ही वडी आपण शिजवून घेणार आहोत. तर इथं पहा अगदी 15 मिनिटांनी आपण हे झाकण काढलेलं आहे. वडी छान अशी शिजलेली आहे आणि याचा रंग देखील छान सुरेख आलेला आहे. रंग बदललेला आहे. म्हणजे अगदी वडी आपली ही अगदी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. इथं पहा हे ताट पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर याच्या कडा देखील किती छान अशा सुटलेल्या आहेत. आता याच्या आपण वड्या आपल्या पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या आहेत. वड्या इथे आपण कट करून घेतलेल्या आहे, तुम्ही पाहू शकता. आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान कडक असं गरम झालं की आता त्यामध्ये आपण या वड्या तळून घेणार आहोत. अशा प्रकारे वड्या तेलामध्ये आपण घातल्यानंतर लगेचच त्याला अजिबात हलवायचं नाही. तर 1-1.5 मिनिटं छान वड्या सेट होऊ द्यायच्या, म्हणजे त्याच्या वरचं आवरण जे आहे ते छान कडक होतं आणि वडी तुटणार नाही. त्यामुळे 1 ते 2 मिनिटांनंतर मग आपण ही वडी छान असं एकसारख्या तळण्यासाठी एकसारखा रंग येण्यासाठी छान असं हलवून छान व्यवस्थित अशा तळून घेणार आहोत. तर इथं पहा वडीला छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. अशा पद्धतीने आपली ही वडी छान कुरकुरीत खमंग अशी तयार झालेली आहे. इथं पहा आणि आता खूप जास्त अशी करपट होऊ द्यायची नाही. तर इथं छान असा गोल्डन रंग आलेला आहे. आता या रंगावरच आपण वडी बाहेर काढायची आहे. इथं अगदी खमंग आणि कुरकुरीत अशी ही वडी तयार झालेली आहे. तळताना आपण छान असं पहिल्यांदा थोडंसं हाय फ्लेमवर तळायची, म्हणजे छान कुरकुरीत अशी तयार होते. अशा प्रकारे अगदी कमी वेळात झटपट अशी अळूची वडी नक्की तुम्ही ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.